नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग आज मला 1-2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या, त्यांना मी काय कुठे कुठे ठेवलं आहे ते बघायचं होतं. तर हे बघा, मी इथं हे त्यांनी विचारलं होतं की ह्या बरण्यांमध्ये तुम्ही ताई काय ठेवलं आहे. तर मी ह्या बरण्यांमध्ये एका बरणीत लवंग ठेवली आहे. ती रोज महालक्ष्मी आईला वाहते आणि दुसऱ्या दिवशी ती काढून मग ही दुसऱ्या बरणीत टाकते. ह्या असं ह्या बरण्यांमध्ये लवंग आहे. त्यानंतर माझा हा देवारा ईशान्य कोपऱ्यातच आहे इथं, आणि मंगल कलश पण इथं ईशान्य कोपऱ्यातच स्थापन केला आहे मी या साईडला. आणि इथं बाजूला मी महालक्ष्मीचा पाठ मांडून तिथे बाजूला पूजा मांडली आहे. तर इथं हे माझ्याकडे महालक्ष्मीचं छोटं कमळ आसन आहे. ते मी एका यूट्यूबच्या ताईंकडून घेतलं होतं. ते छोटं आसन 500 रुपयाचं आहे. आणि जे मोठं आसन आहे श्रीयंत्राचं, हे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर ते मी जवळजवळ 1200 रुपयाला घेतलं आहे. मला घेऊन जवळजवळ 2 वर्ष झाले. तर तुम्ही त्या ताईंचा मी तुम्हाला नंबर देईल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारा, कारण काही कमी जास्त पण पैसे होऊ शकतात. तर त्याची मला काही एवढी कल्पना नाही, पण मी त्यावेळेस मला त्या रेटनी पडला आहे. आणि अष्टलक्ष्मी दिवा आहे माझ्याकडे. तर तो अष्टलक्ष्मी दिवा पण तुम्ही पाहिलाच असेल. तर तो अष्टलक्ष्मी दिवा मी स्वामी मूर्ती आर्ट शीतलताई यांच्याकडून घेतला आहे. आणि त्यांच्याकडून अजून एक श्रीयंत्र घेतलं आहे. मी ते श्रीयंत्र दुकानामध्ये ठेवलं आहे. मला दुकानसाठी पाहिजे होतं ना, तर ते दुकानमध्ये ठेवलं आहे. आणि त्यानंतर ही माझ्याकडे एक चांदीची निरांजनी आहे. ही बघा, हिला पण 2 वर्ष झाले असतील घ्यायला. आणि हे मला हळदी कुंकवामध्ये असं भेटलं आहे हे. तर मग मी त्यामध्ये अशी ही चांदीची निरांजनी ठेवायला केलं आहे. आणि जे आपण जे हळदी कुंकाचे हे वाणासाठी ह्या वस्तू वाटल्या आहेत ना, तर ह्या मी फुलांसाठी फुलं घेऊन, आणि त्यामध्ये कसं बाहेरून जे फुलं आणतो ना आपण, मग ते धुण्यासाठी पण याचा चांगला वापर होतो. तर मग मी ते याच्या फुलांसाठीच ठेवलं आहे. आपला हळदी कुंकाचा पण व्हिडिओ येईल, पण मग थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तो व्हिडिओ थोडा लेट झाला. तो पण नक्की येईल. आणि त्यानंतर मग इथं सर्व हे महालक्ष्मीचं हे सर्व बाजूलाच ठेवलं आहे. आणि इथं हे स्वामी चरित्राचं इथं हा ग्रंथ माझा हा नेहमीच राहतो. आज गुरुवारचा दिवस आहे ना, तर मी आज गुरुवारी पिवळीच साडी घालते, कारण मला पिवळीच साडी घालायला आवडते. आणि स्वामींना पण मस्त पिवळं वस्त्र आणि मस्त पिवळी फुलं वाहूनच त्यांची पूजा अभिषेक करून घेते. तर आता आपली सर्व पूजा झालेली आहे. तर आपण स्वामी चरित्र पारायण कसे करायचे ते बघूयात. तर स्वामी चरित्र पारायण करायच्या आधी आपण 11 माळी जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र ते वाचणे, यालाच स्वामींचा नित्यनियम म्हणतात. तर सुरुवात करताना आपण 11 माळी जप करायला आपलं जमत नाही, तर आपण 1 माळ जप केली तरी चालते. बघा, हा मी दर गुरुवारी वाचायला सुरुवात केली की बुधवारी आपलं पारायण संपतं. चला तर मग आपण स्वामी चरित्र कसे वाचायचे ते बघूयात. श्री स्वामी समर्थ या शब्दामध्येच खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. या शब्दाच्या, या मंत्राच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, निगेटिव्हिटी सर्व निघून जाते. त्यामुळे स्वामी चरित्राचे अध्याय 3 नेहमी वाचा. मी आज जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून स्वामी सेवा करत आहे. मला याचे खूप छान अनुभव आले आहे. तुम्हीसुद्धा स्वामी चरित्र एकदा वाचायला सुरुवात करा, तुम्हाला पण त्याचे छान अनुभव येतील. आणि सेवा करताना मी किती दिवसापासून करते, खूप दिवसापासून करते, याला महत्त्व नाही आहे. तर मी किती मनापासून, श्रद्धेने, भक्तिभावाने तुम्ही सेवा करताय, हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही जर वाचत असाल, स्वामी चरित्र वाचत असाल, जर तुमचं मनच लागत नसेल, तुमचं मन जर इकडे तिकडे होत असेल, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. तुम्ही एक चित्तेने, एक निष्ठेने सेवा करा, 3 अध्याय नियमित वाचा, तर तुम्हाला याचे अनुभव नक्कीच चांगले मिळतील. आणि तुम्हाला स्वामी नक्कीच सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं तरी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते. तर 11 माळी जप करायला नाही जमलं तर 1 माळ जप नक्की करा आणि 3 अध्याय वाचा. हे अध्याय वाचायला खूप सोपे आहे, पूर्ण मराठीत आहे, कोणी पण वाचू शकतं हे. आणि 3 अध्याय वाचायला फक्त 10च मिनिट लागतात. तर
मला पण जास्त वेळ नसतो, मी 3च अध्याय रेग्युलर वाचते आणि तुम्ही एकदा हळूहळू सुरुवात केली की ते स्वामी चरित्रामध्ये स्वामींनी काय केलं, स्वामी कसे होते, काय होते, स्वामींच्या लीला हे सर्व या ग्रंथामध्ये आहे। तर आपण जर स्वामी चरित्र पारायणाला सुरुवात केली असेल तर त्याचे तुम्ही काही मध्येच तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही अडचणी आल्या तर तुम्ही जिथपर्यंत वाचेल आहे, जिथपर्यंत वाचत आहात तिथपर्यंत थांबून घ्या आणि तिथून पुढे नंतर तुम्ही तिथून पुढे वाचायला सुरुवात केली तरी चालते। म्हणजे असं नाही की मग काही प्रॉब्लेम आला, अडचण आली तर परत तुम्ही नवीन सुरुवात कराल, तर असं काही नाही आहे। तुम्ही जिथपर्यंत वाचला आहे तिथून पुढे सुरुवात करा। त्यानंतर स्वामींचं पारायण चालू असताना तुम्ही नॉनव्हेज वर्ज्य करा, नॉनव्हेज घरामध्ये अजिबात करू नका। ह्या गोष्टी स्वामींना आवडत नाही आणि मला तर ह्या गोष्टी बिलकुल आवडत नाही। आमच्या घरामध्ये पण मिस्टरांना पहिले 8 दिवसात 2 दिवसात पण लागायचं, पण मला हे अजिबात आवडायचं नाही। मी कधी स्वामींना म्हटले पण नाही का बंद करा, की ते आपोआप त्यांचं खाणंच बंद होऊन गेलं, म्हणजे घरात अन्नच बंद होऊन गेलं आणि मी फक्त म्हणायचे स्वामी मला हे आवडत नाही। तर आज 2 वर्ष झाले आम्ही घरात काहीच बनवत नाही आणि मुलं पण खात नाही। त्यांना खायचं असेल तर ते बाहेर खातात, जर कोणी काही कार्यक्रम असला, काही असे कार्यक्रम राहतात ना त्याच ठिकाणी ते खातात, पण घरात हा नॉनव्हेज बनवायचा हा विषयच नाही आहे। सगळेजण आजकाल खूप बिझी असतात, कुणालाच एवढा वेळ नसतो, एवढी सेवा करायला एवढा वेळ पण नसतो। मग तुम्ही थोडी थोडी सुरुवात करा, तुम्ही एक माळ सुरुवात करा स्वामींचा जप करायला, त्यानंतर 3 अध्याय वाचायला सुरुवात करा। मग त्यानंतर जर तुम्हाला काही संकल्प करून करायचे असतील, जर तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही 7 अध्याय एका दिवशी पण वाचू शकता, म्हणजे तुमचं 3 दिवसात एक पारायण पूर्ण होते। जर तुम्हाला वाटतंय की आपण एका दिवसात पूर्ण एक पारायण करायचं तर तुम्ही 21 अध्याय एका दिवशी पण वाचू शकता आणि अध्याय वाचायला खूप सोपे आहे। पूर्ण एक पारायण करायला 1 ते 1.5 तास लागतो आणि तुमचं जर 3 अध्याय जर तुम्ही रेग्युलर वाचले, गुरुवारी सुरुवात केली तर तुमचं बुधवारी पारायण संपते, परत गुरुवारी सुरुवात करा। असं करून करून हळूहळू तुम्ही 3 अध्याय तरी कमीत कमी वाचायला सुरुवात करा। शक्यतो वाचताना तुम्ही सकाळ संध्याकाळ केव्हाही वाचलं तरी चालते, पण शक्यतो तुम्ही सकाळीच वाचा, कारण सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं आणि आपलं वाचलेलं छान असतं, त्यामुळे तुम्ही सकाळीच वाचा। या पारायणाचे कुठलेही नियम नाही, अटी नाही, तुम्ही केव्हाही वाचा, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा वाचा। आणि त्यानंतर या पारायण झाल्यानंतर आपण जी नित्यसेवेचं पुस्तक आहे हे मी दिंडोरीहून आणलं आहे। हे बघा, हे नित्यसेवेचं पुस्तक आहे। यामध्ये स्वामींची एक माळ जप झाल्यानंतर तुम्ही स्वामी स्तवन वाचू शकता। इथं स्वामी स्तवन आहे, इथं पहिले स्वामी स्तवन वाचा आणि त्यानंतर तुम्ही स्वामींचे अध्याय स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करा। या नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये सर्व देवींचे आरती, सर्व देवींचे कवच, काही स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा दिलेली आहे। ज्यांना कुणाला वेळ आहे, ज्यांना कुणाला काही करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच या गोष्टी करा आणि वारानुसार ज्या त्या सेवा दिल्या आहे त्यांना आपण हे मंगळवार शुक्रवार काही देवीचं आपण पूजा करतो तर ते सगळं स्त्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक हे सर्व या नित्यसेवे पुस्तकामध्ये आहे। आणि यामध्ये नाही दिलेलं आहे महालक्ष्मी अष्टक, तर महालक्ष्मी अष्टक हे आपलं हे महालक्ष्मीचं हे छोटं पुस्तक आहे ना, यामध्ये शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टक आहे। हे तुम्ही नाही बाकी काही वाचून झालं तरी चालेल, पण मंगळवार शुक्रवार तुम्ही 3 वेळेस हे महालक्ष्मी अष्टक नक्की वाचा। याला 3 वेळेस वाचायला फक्त 5 मिनिट लागतात, तर तुम्ही हे नक्की वाचा। त्यानंतर माझ्याकडे हे विष्णू सहस्रनाम हे स्तोत्राचं पुस्तक आहे। हे मी बऱ्याच वेळेस याचा पाठ केलेला आहे, पूर्ण पाठ केला आहे याचा पण। हे बघा, याला पण वाचायला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागतात, भरपूर वेळ लागतो, पण जसा वेळ मिळेल मी तसं हे पण वाचते। याचे पण खूप अनुभव आपल्या व्यवसाय उद्योगधंद्यासाठी हे विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर खूप छान अनुभव येतात त्याचे। जर ज्यांना
या स्वामी सेवेकरी जे आहेत त्यांना या गोष्टी सर्व माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी या गोष्टी नक्की करा. तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असू द्या, कितीही संकट असू द्या, कितीही कोणतीही समस्या असू द्या, तुमच्या समस्येचं सर्व निवारण स्वामी नक्की करतील. आणि स्वामी म्हणूनच म्हणतात की हम गया नहीं जिंदा है. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अजून एक सांगायचं राहिलं तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुमचं दुकान कुठे आहे. तर माझं दुकान वडाळीभोई गावात आहे. केद्राई रस्त्याला आहे आणि तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. चला व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. श्री स्वामी समर्थ.